सोनू, बोला ना. भूक लागली रे, काहीतरी बनव ना. काय बनवू? काय बनवशील? तुम्ही सांगा. मस्त पावसाचं वातावरण. काय बनवू सांगा? भजी खाणार का? भजी नको. बटाटा वडा? नको, बटाटा वडा पण नको. तू फ्रेंच फ्राय येतात का? येतात ना. मग बनव ना फ्रेंच फ्राय. खाणार का पण? हा, खाणार. आता फक्त बनवायला ना आणि खाणार नाही. नाही खातो. चला मग बनवूया. चल, आता पावसाचं वातावरण, गरम गरम फ्रेंच फ्राय खाऊ. चला. चला. गो. हे बघा. हे मी फ्रेंच फ्राईजचं पॅकेट आणलेला. ठीक आहे. हा, याच्यामध्ये ना सगळं असतं, फक्त हे फ्राय करायचंय. पॅकेट फोडायचं आणि फ्राय करायचं. म्हणजे बनवलेत का? डायरेक्ट बनवलेत का? डायरेक्ट बनवलेलं, त्याला काहीच लागत नाही. फक्त तेल तापवायला ठेवायचं आणि फ्राय करायचं. अरे त्याच्यात वा. कमीत कमी टायमामध्ये लगेच तुम्ही पोरांना देऊ शकता. बाहेरचं दिल्यापेक्षा तर ठीक आहे, म्हणजे तसं हे बी बाहेरचंच आहे, पण असं हे तर सोपा उपाय आहे. सोपं आहे आणि लगेच होते बघ. कसे बनवतात? दाखव जरा. तेल तापवायला ठेवायचं पहिले. तेल तापवायला ठेवायचं. पॅकेट मध्ये असे असतात, फ्रीझर मध्ये ठेवायचे असतात. हा, ते सकाळी फोडलेला मी हा पॅकेट. काही सकाळी पिल्लूला डब्याला दिलेले करून, आणि आता आहेत थोडे. हे तर मग बरं आहे, कमीत तेल कमी टायमात. चला तेल टाकू थोडं. अजून. थोडं काढून द्याल का तेल? हा, आहे याच्यात, पण कमी आहे. होईल का एवढ्या याच्यामध्ये टाकायला लागेल बघा जरा. याच्यात नाही ना. थोडे कमी कमी टाकायला लागते, मग होईल. नको, जास्त नको. जास्त टाक ना तेल, मग एकदा कशाला चार चार वेळा. केक काढ एकदा त्या डब्यामधलं. ठीक आहे, चला आता तेल काढू आपण. तेल तापलं. चला, आता तेल तापत ठेवलंय. हे बघा, हे असे असतात. बघू आता कसं. आणि हे काय आहे? बर्फ मध्ये ठेवलेले ना, फ्रीझर मध्ये. फ्रीजर ते मध्ये असेच असतात, बर्फ झाला का? पण ते फ्रीझर मध्येच ठेवायला लागतात. हो, एकदा जर पॅकेट फोडला ना, हम्म. तर तो एक म्हणजे असं टॅपलरने पिन मारून जर बापरे. ठेवली तर तो राहतो. किती गार लागते? थंडगार आहे. फ्रीझर मध्येच राहतो तो पॅकेट हा. फोडल्याच्या नंतर. असं नाही राहत. असं टाकून द्यायचं. चला चला, आपला का घर. अरे, खतरो के खिलाडी. ते खिलाडी. एकदाच मिटली सर. चला, आता आपल्याला गरमागरम फ्रेंच फ्राय खायला भेटतील. भूक तर लागली. झटापट पटापट. झटापट पटपट. एकदा तुम्ही आणून हा नक्की ट्राय करून बघा. एकदा तुम्ही असं ट्राय करू. मॉलमध्ये एवढे पैसे घालवल्यापेक्षा हा पॅकेट घरी आणून तुम्ही सगळ्या फॅमिली सोबत खाऊ शकता. आणि कुठे भेटते हा? हा, आपल्या किराणा जिथे आपण राशन भरतो तो कुठल्या बी दुकानामध्ये मिळतो. मॉलमध्ये एवढे पैसे मॉल मध्ये घालून कितीला भेटतं? मग महाग भेटतं जास्त. एवढे पैसे घालून घेतल्यापेक्षा हे पूर्ण फॅमिली खाऊ शकते एका पॅकेट मध्ये. बघू दे आता. याची किंमत 170 रुपये. 170 रुपये. बरोबर. कुठल्या या प्रोडक्टच्या आम्ही काही ऍड नाही का प्रमोशन नाही करायला लागलो बरं, फक्त आमच्या घरी खायला आणले म्हणून आम्ही तुमच्या बरोबर शेअर करायला लागलो. याची काही आम्ही ऍड नाही करत का प्रमोशन नाही करत. आम्ही घरी खातो म्हणून तुमच्या सोबत पण शेअर करतोय. लगेच होतात का? थोडा वेळ लागतो, म्हणजे थोडा म्हणजे असं ते कुरकुरीत व्हायसाठी 10-15 मिनिटं तरी लागते, स्लो गॅस ठेवला तर. ठीक आहे, हे बघ, लगेच तयार होतात. 5-10 मिनिटं वेट करा, लगेच घेऊन येतात. ओके. ऍक्च्युली याला ना असं थोडं फिरवतच राहायचं, हा का, नाहीतर एका बाजूने जळतील, एका बाजूने कच्चे राहतील. असं थोडं फिरवत राहायचं जोपर्यंत असं कुरकुरीत आवाज येत नाही ना तोपर्यंत. किती टाइम पण वाचतो आणि काहीतरी चटपट पण खायला. तुम्ही पण तुमच्या फॅमिली सोबत नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट मध्ये सांगा पण कसे वाटतं ते तुम्हाला फ्रेंच फ्राईज. ज्याला आवडत असेल ते तर नक्की ट्राय करा. आता फ्रेंच फ्राईज झालेत तयार. आता याला आपण असं काढून घेऊया.
हे टोमॅटो मधले आहेत आणि तिखट आहेत, हे थोडे स्पायसी, साधे नाही आहेत, मसाल्याचे आहेत फ्रेंच फ्राईज. तसे याच्यामध्ये साधे पण असतात, पण ते एवढे चांगले नाही आहेत लागत, हे छान लागतात. आणि माझ्याकडे टोमॅटो सॉस नाहीये, टोमॅटो ही चटणी आहे. पास्ता पास्ता सोबत पण खाल्लं जाते आणि समोसे सोबत पण, म्हणजे सगळ्या त्याच्या सोबत आपण हे खाऊ शकतो. तर चला देऊया त्यांच्याकडे. हो, हे घ्या पिलू. आणले? झाले अरे वा, कुरकुरीत. कुरकुरीत. आता खाऊन बघू. ऐका ना, हा. तर टोमॅटो सॉस आपला संपला आहे, हा घ्या. अं, हा पण टोमॅटो मधलाच आहे. पिझ्झा पास्ता. पिझ्झा पास्ता, पिझ्झा पास्ता वाला आहे, हा घ्या. ठीक आहे, ए बाळा, तू नाही खाणार याने का? टेस्ट करू आपण. चिवड्या खाते, हे खा ना, अरे हे पण खा. एकदा बघ, बघ ट्राय करून. आज पप्पाला भूक लागली ना. पप्पाला आज काहीतरी टेस्टी टेस्टी खायचं होतं. टेस्टी टेस्टी. आहे बनवला, येल नाही. स्माइली बनवा. स्माइली येतं का तुम्हाला बनवायला? स्माइली हम्म, नाही, मी बनवू का? बनव स्माइली. ओके, मी शिकू का तुम्हाला स्माइली बनवायला? हा, शिकव बरं. आ, डिश मध्ये जागा नाहीये म्हणून अशी बनवली. अरे बापरे, स्माइली. एकाचे डोळे ना जास्तच मोठे झाले ना. डिश मध्ये जागा कमी आहे म्हणून सांगा, नाही तर मस्त आकार दिला असता. आई स्माइली दीदी. त्याची जीभ थोडी बारीक झाली. बारीक झाली जीभ, बारीक झाली त्याची स्माइलीची. तुला आवडतात? खा मग. हम्म, तो गरम आहे ना? तर छान आहे. हलका फुलका नाश्ता. हम्म. हम्म? गरम आहे हा. आवाज येतो ना खाल्लं की कुरकुरीत. हम्म, खा ग, आणि तुम्हीच खा, की नाही खात? तसंच खा, सॉस नको खाऊ. तर हाय फ्रेंड, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय. या तुम्ही पण फ्रेंच फ्राईज खायला पावसामध्ये. आणि येणार तर ते खराब पण झालं. नाही ते येईपर्यंत संपून जाणार. हो, किलो बोलतो तुम्ही येईपर्यंत संपून जाणार. फॉलो चला करा, आम्हीच ट्राय करतो. बाय. फॉलो करा. फॉलो करा. बाय.